हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल पायशाळा. तर आज आपण बघणार आहोत पायथॉनमध्ये कमेंट अँड युजर इनपुट. चला तर बघूया. फर्स्ट, कमेंट. Comments are the nothing but lines of code which Python interpreter will ignore at the time of execution. कमेंट हा एक असा लाईन्स ऑफ कोड असतो जे तुमच्या प्रोग्राम रन होताना त्याला कंपायलर किंवा इंटरप्रेटर जो आहे त्याला तो इग्नोर करतो, म्हणजे त्या लाईन्स एक्झिक्यूट होत नाहीत. तर त्यामध्ये काय डिस्क्राईब करतो आपण की एखादा कोड आहे तर तो काय करतोय, त्याची फंक्शनॅलिटी काय आहे, किंवा आपण ब्लॉक ऑफ कोड कशासाठी घेतलाय त्याचं एक्सप्लेनेशन असतं. दॅट्स नथिंग बट अ कमेंट्स. ओके. जसं की आपण एखादा प्रोग्राम करतो, त्या प्रोग्राममध्ये एखादं समजा फंक्शन घेतलेलं आहे की एरिया ऑफ सर्कल आपल्याला राईट करता आहे, तर त्याचं लॉजिक आपला फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला आपण तिथं डिस्क्राईब करतो. पण ते फॉर्म्युला कशाचा आहे? सर्कलचा आहे. तर एरिया ऑफ सर्कल आपण तिथं ॲज अ कमेंट देऊ शकतो. तर प्रॉपर याचं एक्झाम्पल आपण पुढे बघूया. अजून याचा यूज काय आहे? तर कमेंट ही प्रॉपर द्यायची. आणि कमेंट का द्यायची? तर तुम्ही प्रोग्राम ज्यावेळेस लिहिता तो छोटा असेल तर कमेंट द्यायची गरज नाही, कारण तुम्हाला आता प्रोग्रामचं लॉजिक माहिती असतं. पण ज्यावेळेस प्रोग्रामची लेंथ वाढते, तुम्ही 1000 2000 3000 लाईनचा कोड लिहिता, त्यावेळेस काही फंक्शन असे असतात जे तुम्हाला लक्षात राहत नाही की हे फंक्शन कशासाठी घेतले. हा झाला एक केस. अजून दुसरी केस की एखादी एक मोठी टीम आहे. आता फ्युचरमध्ये तुम्ही जर मोठा प्रोजेक्ट करताल तर एक सिंगल पर्सन त्याच्यावर वर्क नाही करत. मल्टिपल पीपल वर्क सायमल्टेनियसली ऑन दॅट थिंग. ओके. तर पॅरलली त्याच्यावरती वर्क करतात. तर त्या प्रत्येक टीममधल्या मेंबरला हा कोड कशासाठी घेतलेला आहे, पर्टिक्युलर लाईन्स ऑफ कोड कशासाठी घेतलेला आहे, किंवा इन फ्युचरमध्ये तो आपल्यालाच समजत नाही की हा कोड कशाला घेतलेला आहे. ते समजण्यासाठी तिथं काहीतरी डिस्क्रिप्शन लिहावं लागतं, काहीतरी एक्सप्लेनेशन लिहावं लागतं. दॅट इज नथिंग बट अ कमेंट. ओके. तर त्याचा एक सिंटॅक्स आहे पायथॉनमध्ये कसं कमेंट द्यायची ते आपण बघूया. तर हॅश हे जे स्पेशल कॅरेक्टर आहे ते जर आपण तुमच्या एखाद्या लाईनच्या आधी जर सुरुवातीला घेतलं तर ते ॲज अ कमेंट ट्रीट होते पायथॉनमध्ये. ओके. तर ही झाली सिंगल लाईन कमेंट. मल्टी लाईन कमेंट कशी? तर मल्टी लाईन कमेंट अवेलेबल नाही आहे पायथॉनमध्ये, पण आपण ट्रिपल कोटमध्ये जे काही नंबर ऑफ लाईन्स ऑफ कमेंट लिहायचे आहेत तुम्हाला एकापेक्षा जास्त लाईनमध्ये, ते तुम्ही ट्रिपल कोटमध्ये देऊ शकता. जसे की इथे दिसतंय बघा, सिंगल कोट आहे ट्रिपल, त्यामध्ये देऊ शकता, किंवा तुम्ही डबल ट्रिपल कोटेडमध्ये पण देऊ शकता. तर आपण स्ट्रिंग ज्यावेळेस शिकू त्यावेळेस तुम्हाला हे सांगेलच की पायथॉनमध्ये सिंगल कोट चालतं, डबल कोट चालतं, ट्रिपल कोट चालतं. ओके. तर ते डिटेलमध्ये आपण बघूया, पण सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा की ट्रिपल कोट आता हे आपण कशाला असाइन केलेलं आहे, म्हणून इंटरप्रिटर काय करतो, त्याला इग्नोर करतो, ॲज अ ट्रीट करतो की हे कमेंट आहे. ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे. आता बघा, बेस्ट प्रॅक्टिस फॉर कमेंट. तर कमेंट ज्यावेळेस लिहितं त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात असू द्या. कीप कमेंट कॉन्शियस बट क्लिअर. एक्सप्लेन करता तर ते एक क्लिअर ठेवा तुमचे जे काही कमेंट्स आहेत त्या, की कन्फ्युजन व्हायला नको. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, यूज कमेंट्स टू एक्सप्लेन व्हाय यू आर डुईंग द समथिंग. हा, की तुम्ही काय करताय, काय का करताय ते सांगा. काय करताय हे नका सांगू, कारण काय करताय हे तुमचा कोड एक्सप्लेन करेल. ओके. सो राईट कमेंट फॉर व्हाय. काच्या पार्टसाठी तुम्ही कमेंट लिहा. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा कोड अपडेट करता त्यावेळेस तुमची कमेंट पण अपडेट करा. आता बघा, जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, एरिया इक्वल टू 3.14 इंटू स्टार रेस टू द पॉवर 2. म्हणजे आपला सर्कलचा एरिया तो कॅल्क्युलेट करण्याचं काय, पाय आर स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे. तर एरिया इक्वल टू 3.14 इंटू आर टू द पॉवर 2. ओके. हे आपण कोड घेतलेला आहे आणि त्यासाठी कमेंट काय लिहिली, कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल. तर हा जो लाईन ऑफ कोड आहे तो एक्सप्लेन करतोय आपण काय करतोय, पण त्याचा का करतोय ते कशासाठी आहे, तर कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल असा मिनिंग होतो. आता बघा, काही इथं काही गरजच नाही कमेंट द्यायची. जर तुम्ही असं केलं तर असं करू नका. सिम्पली
इग्नोर करा, अशा गोष्टी करू नका, जेणेकरून तुमचा कोडची साईज वाढेल आणि रीडेबिलिटी जरा डाऊन होईल. तर रीडेबिलिटी तुमची प्रॉपर असण्यासाठी जिथं गरज आहे तिथली. आता इथं काय करता, मी x=5 असाइन करता आणि काय लिहिताय, असाइन द व्हॅल्यू 5 टू व्हेरिएबल x. अरे हे दिसतंयच की प्रोग्रामवर ज्यावेळेस कोड बघतो त्यावेळेस त्याला समजतंय की एक्सला आपण 5 ची व्हॅल्यू असाइन केली. त्याच्यासाठी कमेंट लिहायची गरज आहे का? नाही. हे झालं डू अँड डोंट्स. ओके. आता बघा रिअल लाईफ एक्झाम्पल. सपोज आता तुम्हाला कुकिंगची आवड आहे आणि तुम्ही काहीतरी रेसिपी आहे तुमच्याकडे. ओके. तर रेसिपी तुम्ही देताना तुमच्या मित्राला त्याच्या स्टेप्स देतात. ओके. आणि स्टेप्स देताना काय करता, काही काही मधात पॉईंट सांगता की बाबा हे लक्षात ठेव, एवढं तसं टाक, हे ते एवढं कमी कर, मीठ जरा जास्त टाक म्हणजे खरट होईल, असं सांगता का? नाही ना. तर मीठ प्रॉपर टाक, जेवढं गरजेचं आहे तेवढं. त्यानंतर पाणी किती लागतं एखाद्या रेसिपीमध्ये ते सांगा. ह्या गोष्टी तुम्ही मधामधात टिप्स देता किंवा नोट्स सांगतात. ज्या काही आता यामध्ये स्टेप्स असतात ते असतात तुमचा कोड, आणि ज्या काही मधामधात टिप्स देतात, मीठ कमी टाक, पाणी जितकं गरजेचं तितकं टाक, 3 चम्मच चटणी टाक वगैरे. ओके. असं जे सांगतात ते मधामधात तुम्ही टिप्स देतात ते असतात तुमच्या कमेंट्स. ओके. तर आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. तर आपण बघूया आता एक्झाम्पल विथ एक्झाम्पल. याच्या आधी पण तुम्ही बरेच ठिकाणी बघितलं असेल. आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ रेकॉर्ड केले, तर त्यामध्ये बघितले असतील कमेंट्स कशा दिल्यात. तर हा बघा, हा लाईन ऑफ कोड, हा कोडिंग सेल आहे आपला. तर त्यामध्ये मी फर्स्ट अँड सेकंड लाईनमध्ये कमेंट दिलेली आहे आणि थर्ड लाईनमध्ये कोड घेतलेला आहे. तर पायथॉन काय करतं इंटरप्रेटर, फर्स्ट ही लाईन एक्झिक्यूट करतं, ही सेकंड लाईन एक्झिक्यूट करतं, थर्ड लाईन एक्झिक्यूट करतं. पण ज्यावेळेस फर्स्ट आणि सेकंड आहे तर स्टार्टिंगला तुमचं हे आलेलं आहे हॅशटॅग आलेला आहे. तर त्याला काय करतंय, त्याला तो इग्नोर करतो त्या लाईनला. तर बघा एक्झिक्यूट करूया आपला कोड. हॅलो वेलकम टू पायशाळा. तर फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन ही तुमची काय झालेली, इग्नोर झालेली आहे. ओके. तर हे झालं सिंगल लाईन कमेंट. आता बघूया मल्टी लाईन कमेंट. मल्टी लाईन जसं की तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, ट्रिपल कोटमध्ये ते मे बी डबल कोटेड असेल किंवा सिंगल कोटेड असेल. तर ट्रिपल कोटमध्ये जे काय असेल ते ॲज अ ट्रीट होतं मल्टी लाईन कमेंट. आता बघा हा कोड एक्झिक्यूट करूया. हा लाईन नंबर 2 पासून ते 5 पर्यंत एक्झिक्यूट झालं का? नाही, काही डिस्प्ले झालेलं नाही. त्यामुळे ॲज अ ते ट्रीट झालेलं आहे कमेंट. ओके. हे आहे पायथॉनमधील सिंगल कमेंट आणि मल्टी कमेंट. ह्या दोनच गोष्टी यात लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील. आणि हे जे महत्त्वाचं सांगितलेलं आहे वाय आणि व्हॉट, हे लक्षात ठेवा. ओके. जर व्हिडिओ आतापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर लाईक करू शकता, कारण तुमचं लाईक म्हणजे मला मोटिवेशन आहे, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ चांगले प्रॉपरली अजून बनवू शकतो. ओके. तर बघा आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला युजरमधील पायथॉनमधील युजर इनपुट. तर काय आहे ते बघूया. बघा, इनपुट म्हणजे काय, तुम्ही युजरकडून काहीतरी ॲक्सेप्ट करताय. तर ते कोणत्या फॉर्ममध्ये ॲक्सेप्ट करताय, त्याचा डेटा टाइप्स काय असेल किंवा कसं ॲक्सेप्ट करायचं. अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये तुम्ही काय यूज करता, जसे की तुम्हाला जावा येत असेल तर जावामध्ये युजर इनपुट घ्यायचं असेल तर त्यासाठी खूप सारा लाईन्स ऑफ कोड लिहावं लागतं. पण पायथॉनमध्ये तसं नाही आहे, खूप सिम्पल आहे. फक्त इनपुट नावाचं फंक्शन आहे, त्याचा यूज करून आपण युजरकडून इनपुट घेतो ॲट द टाइम ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन. दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे प्रोग्राम ज्यावेळेस रन होतो त्यावेळेस तुम्हाला युजरकडून काहीतरी इनपुट पाहिजे असतं, ते घेण्यासाठी तुम्ही इनपुट नावाचं फंक्शन आहे ते यूज करू शकता. आणि इनपुट हे फंक्शन रिटर्न काय करतं, तर ऑलवेज रिटर्न करतं स्ट्रिंग. तुम्ही जे काही घेताल त्याला स्ट्रिंगमध्ये रिटर्न करतं. तर त्याचा टाईप आहे तो काय, म्हणजे रिटर्न टाईप काय, स्ट्रिंग आहे, एवढं लक्षात ठेवा. आता बघूया त्याचं एक सिंटॅक्स. व्हेरिएबल नेम, तुमचं जे काय व्हेरिएबल आहे ज्याच्यात तुम्हाला ते इनपुट घ्यायचं त्या व्हेरिएबलचं नाव, इक्वल टू इनपुट इन ब्रॅकेट, तुम्हाला काहीतरी प्रॉम्प्ट द्यायचं आहे त्याला. म्हणजे नुसतं इनपुट लिहिलं तर समोरच्याला कळेल की काय करायचं आहे नाही, तर इथं लिहायचं तुम्ही प्रॉपर मेसेज द्यायचा, एंटर युअर मेसेज.
और एंटर युअर नेम. एंटर काय जे तुम्हाला युजरकडून ॲक्सेप्ट करायचे ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता, डबल कोटमध्ये, सिंगल कोटमध्ये. ओके. तर बघा, ज्यावेळेस आपण युजर इनपुट घेतो त्यावेळेस एक प्रॉपर प्रॉम्प्ट आहे का तो प्रॉपर देत जा, जेणेकरून काय होईल, युजरला समजेल की आपल्याला काय इनपुट द्यायचं आहे. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही इनपुट घेता त्याला प्रॉपर टाईप जो काही तुम्हाला एक्सपेक्टेड टाईप आहे युजरचा त्यामध्ये कन्वर्ट करत जा युजिंग टाईप कास्टिंग. ते टाईप कास्टिंग काय आहे ते आपण थोड्या वेळात बघूयाच. हे दुसरा पॉईंट लक्षात ठेवा. आणि व्हॅलिडेट द इनपुट टू अवॉइड एरर. तुमचं जे युजरकडून इनपुट घेताय त्याला व्हॅलिडेट करा, जेणेकरून तुमचं एक्झिक्युशन कुठेही ब्रेक होणार नाही, कुठेही ते तुम्हाला एरर येणार नाहीत. ओके. तर बघा, आपण इथं एक युजरकडून एज एंटर करून घेतोय आणि एज हे कशात असते, इंटेजरमध्ये असते. त्यामुळे आपण काय केलेलं इथं इंट इन ब्रॅकेट इनपुट इन ब्रॅकेट एंटर युअर एज हा प्रॉम्प्ट मेसेज दिलेला आहे त्याला. आणि ते आपण एजमध्ये एज नावाचे व्हेरिएबल डिक्लेअर केले, त्यामध्ये तो स्टोअर करतो इनपुट व्हॅल्यू. आता बघा, काही काही जण काय करतात, असं लिहितात डायरेक्ट एज इक्वल टू इनपुट आणि मदत काहीच नाही. काय कळणार आहे समोरच्याला की काय करायचं आहे? जर तुम्ही प्रॉपर मेसेज दिला तर समजेल ना. सो दॅट्स वाय गिव्ह प्रॉपर मेसेज सो युजर विल अंडरस्टँड द फ्लो. रिअल लाईफ एक्झाम्पल, आता याचं काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण कोणत्या वेबसाईटला व्हिजिट करतो त्यावेळेस ते आपल्याला ईमेल आय डीनी लॉग इन करा म्हणतात. जसं की कोणतं सोशल मीडिया साईट आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, तर तिथं आपल्याला लॉग इन करायचं असेल तर युजर नेम टाका, ईमेल टाका, किंवा गिट आहे तिथं बी आपल्याला युजर नेम, ईमेल आय डी टाका म्हणतात. सेम लाईक आपण इनपुट नावाचं मेथड आहे ती यूज करतो. आपण त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजून एक गोष्ट, युजर इनपुट हे आपण कमांड लाईन आर्ग्युमेंटने पण देऊ शकतो. तर त्याच्यासाठी एक सेपरेट आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे पुढे, तर ते आपण नंतर बघूया. पण एवढी एक गोष्ट लक्षात असू द्या की कमांड लाईन आर्ग्युमेंटने सुद्धा आपण युजरकडून इनपुट घेऊ शकतो. ओके, दॅट विल कवर वी लेटर. तर बघा आता, हां, टेकिंग युजर इनपुट, इंटर युअर नेम, प्रिंट हॅलो. त्याला आपण हे करायचं आहे की एक हॅलो त्याचं नावाने प्रिंट करायचं मेसेज. चला तर बघूया आपण प्रॅक्टिकली कसं एक्झिक्यूट होतं इनपुट फंक्शन. तर बघा, मी इथे काय केलेलं आहे, आपण युजरकडून एक इनपुट घेतोय त्यांचं नाव आणि ते आपण प्रिंट करतोय. नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये घेतोय. बाय डिफॉल्ट स्ट्रिंग असल्यामुळे आपल्याला स्ट्रिंगच प्रिंट करायचे, त्यामुळे आपण त्याचा टाईप कास्ट करत नाहीये. तर एक्झिक्यूट करूया. सेल एक्झिक्यूट केला तर इथं वरती बघा टॉप मिडलला इथं आपल्याला त्यांनी प्रॉम्प्ट केलं, एंटर युअर नेम, प्रेस एंटर टू कन्फर्म और एस्केप टू कॅन्सल. तर आपण नाव टाकूया आता हॅलो आपलं पायथॉन शाळा. एंटर प्रेस केलं. हा बघा, प्रॉम्प्ट प्रिंट झाला आपला हॅलो पायशाळा. अजून एकदा रन करू. आता माझं नाव काय आहे, चला तर माझं नाव सांगतो, प्रमोद. दिस इज माय नेम आणि एंटर प्रेस करू, हॅलो प्रमोद. ओके. तर हे बघा, हा आहे युजरनी पास केलेला नेम. जे काय पास केले ते आपण ॲक्सेप्ट केलेले. आता याचा टाईप काय बाय डिफॉल्ट तुम्हाला चेक करायचा आहे, तर आपण चेक करूया इथे. टाईप हो, त्यानंतर नेम नावाचा व्हेरिएबल घेतला आहे. बाय डिफॉल्ट टाईप काय स्ट्रिंग आहे. त्याचा क्लास का दिसत नाही, आपण ते बाहेर घेतलेलं आहे. ओके. तर क्लास काय आहे त्याचा, स्ट्रिंग आहे. एव्हरीथिंग इन पायथॉन इज ऑब्जेक्ट, सो इट्स क्लास इज स्ट्रिंग टाईप. आता सपोज बघा, मला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे ॲज अ इंटेजर आणि त्याचा टाईप काय आहे, एज कशात असतं तर इंटेजरमध्ये असतं. तर आपण त्याची टाईप कास्टिंग करतो इथं इंटमध्ये. तर फर्स्ट रन करूया. एंटर युअर एज, चला एज रिटर्न करूया, एंटर करूया 30 सपोज रन केलं तर यू विल बी 31 नेक्स्ट इयर. ओके. तर आपण एक मेसेज प्रिंट केला आहे की तुम्ही पुढच्या वर्षी 31 वर्षाचे होताल. जर 30 टाकला असेल तर, 32 टाकला असेल तर 33चा होताल, आणि 35 टाकला असेल तर 36चे होताल. ओके. तर याचा जर आपण चेक केला टाईप तर दिसेल तुम्हाला बघा, प्रिंट
टाईप ऑफ एज व्हेरिएबल काय आहे, तर ते इंट रिटर्न करेल, क्लास इंट. ओके. तर यामध्ये इनपुट फंक्शन, त्याचा सिंटॅक्स सांगितला. त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, एक प्रॉम्प्ट मेसेज टाका जो आपल्याला टाकायचा आहे तो. त्याचं टाईप कन्व्हर्जन कसं करायचं ते आपण पुढे बघूया. डेटा टाईप्समध्ये हे टाईप कास्टिंग शिकणार आहोत आणि त्या घेतलेल्या व्हॅल्यूला आपण कुठल्या तरी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहोत, ते व्हेरिएबलचं नाव प्रॉपर. ओके. तर ही आहे प्रॅक्टिस एक्सरसाइज तुमच्यासाठी. स्क्रीनशॉट काढा आणि ट्राय टू राईट प्रोग्राम फॉर दिस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर. आणि या जे प्रोग्राम आहे त्याचे आपण जी काही तुम्हाला कोडिंग करण्यासाठी किंवा एज्युकेशनल पर्पजसाठी नोट्स पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतोय. तर बघू शकतो तुम्ही, मी डिस्क्रिप्शनमध्ये एक एक्झाम्पल दाखवतो. हा जो आपला पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये, पहिला नाही आपला हा तिसरा व्हिडिओ, याचा डिस्क्रिप्शनमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल इथं सोर्स कोड लिंक, याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला ती फाईल भेटून जाईल. तर बघा, ही फाईल मी मुद्दामून PDF फाईलमध्ये देतोय, जेणेकरून तुम्ही काय करताल, थोडे कष्ट घेताल प्रोग्राम राईट करण्याचे. म्हणजे तुम्ही कॉपी पेस्ट न करता थोडं प्रोग्रामिंगसाठी प्रॅक्टिस करताल, प्रॅक्टिकली बघताल, त्यासाठी दिलेला आहे. ओके. तर ती फाईल डाउनलोड करा आणि तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील रिलेटेड टू पायथॉन, यू कॅन आस्क इन कमेंट. तर नेक्स्ट आहे आपला टॉपिक पायथॉनमधील डेटा टाईप्स. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.